तर तुम्ही पण म्हणजे कंटाळलेला आहे दररोजचं पळापळ, दररोजचं काम, दररोजचं जॉबवाल्यांचा म्हणजे 10 ते 5 काम, बॉसची कटकट. मग तेच म्हणजे दररोजचंच रुटीन ते. भले म्हणजे शेतकऱ्याचं असू द्या, सकाळी उठायचं, जनावरांचं आवरायचं, परत शेतीचं काम करायचं, म्हणजे काबाड कष्ट करायचं, राबायचं. म्हणजे थोडंफार म्हणजे मन असं म्हणजे थोडंसं डिप्रेशन होतं अशा गोष्टी सारख्या म्हणजे दररोज त्यात गोष्टीत राहिलं ना, अशा गोष्टी होतात. किंवा एखादे म्हणजे घरातलं थोडंफार म्हणजे असते प्रत्येकाचं थोडंफार म्हणजे आईवडिलांचं काहीतरी बोललेलं असतं ते मनाला लागलेलं असतं, किंवा ज्यांची लग्न झालेली त्यांचं म्हणजे बायका म्हणजे जे बायको काहीतरी बोललेली असते ते मनाला लागलेलं असते. तर अशा फेजमधून जाताना म्हणजे माझा मी कालचा एक अनुभव सांगतो आहे. म्हणजे माझ्या एका मित्राचा फोन आला होता, तुषार मोरे. माझा क्लासमेट आहे जो. आणि माझे ब्लॉग बघत बघत त्याने मला बऱ्याच म्हणजे काल आमचा कॉल चालू राहिला, जवळजवळ अर्धा तास कॉल झाला आमचा. तर माझं म्हणणं काय आहे की ह्या सगळ्या आयुष्याच्या गोलचक्रात थोडंफार तुम्हाला म्हणजे आनंदाचे क्षण जर घालवायचे असतील तर आपल्या एखाद्या जुन्या मित्राला कॉल करा. त्याच्यासोबत 5 मिनटं बोला तुम्ही. 5 मिनटं म्हणजे भले तुम्ही 5 मिनटं बोला, पण त्या 5 मिनटात तुम्ही सगळं विसरता आणि पुन्हा एकदा तुमचं बालपण जागायला चालू करता त्या 5 मिनटामध्ये. मी जास्त नाही म्हणत, 5 मिनटं. जास्त बोलला तर अतिशय उत्तम आहे. आणि एकच मित्र नसतो आहे आपल्याकडे, बरेचसे मित्र असतात. भले तुम्ही 8 दिवसातनं एक 2-3 जणांना कॉल करा, कारण प्रत्येकजण प्रत्येक वेगवेगळा अनुभव म्हणजे वेगवेगळ्या आठवण करून देत असतो. आणि त्या आठवणी आपण भले 5 मिनटं असू द्या, 15 मिनटात, जेवढ्या वेळ बोलतो आहे आपण तेवढ्या वेळा आपण त्या जुन्या आठवणी आपण जगत असतो. जगभराचं ओझं आपले ते कमी होते. आणि प्रत्येकाने एकमेकाला कॉल करा आणि आपल्या लहानपणीच्या एकदम चांगल्या गोष्टी शेअर करा एकमेकांना. जुन्या गोष्टींची आठवण करून द्या एकमेकाला. आणि मेन म्हणजे एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये राहावा. एकमेकांसोबत कॉन्टॅक्टमध्ये राहिला तर तुम्ही सुखी राहाल. मैत्रीपेक्षा रामबाण इलाज म्हणजे औषध दुसरं कोणतंच नाही, आनंदी जीवन जगायचं असलं तर. म्हणजे मी असं म्हणत नाही की घरातले पण तुम्हाला तो आनंद देऊ शकत नाहीत. आई वडील असू द्या, बायको असू द्या, बहीण असू द्या, हे घरातलं कोण पण असू द्या, भाऊ असू द्या. पण जो आनंद मित्रांसोबत घालवलेला वेळेत आहे तो आनंद कुठल्याच गोष्टीत नाही. आणि जुन्या मित्रांना विसरू नका. प्रत्येकाच्या आयुष्यात म्हणजे बिझी शेड्यूल आहेच, तरी पण थोडा वेळ काढा. प्रत्येकाला थोडा वेळ असतोच. जो जॉब करते त्यांना संडेला वेळ असतो, आणि जे शेतकरी लोक आहेत त्यांना वेळ म्हणजे त्यांचा वेळ त्यांचाच असतो. त्यांना केव्हाही काढता येतो. असं नाही की सुट्टी आल्यावर मग वेळ मिळते, असं नाही. तर प्रत्येकानं कमीत कमी एक आठवड्यातनं म्हणा, 15 दिवसातनं म्हणा, एकमेकाला कॉल करत जावा, एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहावा, एकमेकांचं सुखदुःख एकमेकाला सांगा. भले तुम्ही 1 रुपयाची देवाणघेवाण न करा, पण तुमच्या विचारांची देवाणघेवाण जर केली तर त्यातून मिळणारा आनंद, किंवा एकमेकांना सांगितल्यानंतर म्हणजे असं असतं की काही जण म्हणजे एकलकोंडे असते, त्यांना काय कोणाला सांगायचं पण नसते आणि काय कोणाचं ऐकून पण घ्यायचं नसते. तर अशा लोकांनी जर आपल्या मनातल्या भावना आपल्या मित्राला सांगितल्या तर थोडंफार आपल्याला रिलॅक्स फील होऊ शकतं. आणि जो ऐकून घेतो आहे मित्र, त्यानं पण गावभर न करता त्या पुढच्या आपल्या मित्राची परिस्थिती समजून त्याला चांगल्या 2 गोष्टी सांगाव्यात, असं माझं म्हणणं आहे. एखादा मित्र आपल्या म्हणजे सुखदुःखाच्या गोष्टी आपल्याबरोबर शेअर करत असेल तर ही चांगली गोष्ट माना की तो तुमच्याबरोबर शेअर करतो आहे, कारण तेवढ्या लायकीचं तो तुम्हाला मानतो आहे. मी शब्द काय वापरतो, लायकीचं. थोडं वाईट वाटेल पण म्हणजे एक रिअल गोष्ट आहे. काय जण एकमेकांना गोष्टी शेअर करतात जवळचा मित्र आहे म्हणून, पण तो गावभर करतो आणि मग अशाने मैत्री टिकत नाही. तर उद्याचं कोणी काय बघितलेलं नाही. प्रत्येकानं आपल्या मित्राला जपा आणि व्यवस्थित राहावा. आणि मेन म्हणजे कॉन्टॅक्टमध्ये राहावा. जसे आमच्या क्लासमेट ग्रुपमधील बरेचसे मित्र आहेत, मी त्यांना उघडपणे आवाहन करतो की एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये राहावा. हे संसार जीवन हे कायम चालतच राहणार आहे, पण मैत्री ही गोष्ट परत परत मिळणार नाही. एकदा तुम्ही एखादा मित्र गमवला का तो आयुष्यभरासाठी गमवला जातो. पुढचा पण विचार करतो की त्याला गरज नाही तर मी कशाबाई पुढं होऊन बोलू, असं पण होऊ शकतं. तर माझं म्हणणं एवढंच आहे की एकमेकांना कॉन्टॅक्ट करा. भले एकमेकांना
म्हणजे एकमेकांच्या गाठीभेटी न होता पण कॉन्टॅक्टमध्ये जरी राहिला तर गाठीभेटीपेक्षा जास्त आहे. तर जुन्या मित्रांना कॉल करा आणि आपल्या या गोष्टी शेअर करा, एवढंच माझं म्हणणं आहे. आणि माझ्या मित्राने तुषार मोरेने जे काल मला बोलला की बाबा तू जो ब्लॉग करतो तो चांगला आहे, तर भाऊ तू ज्या गोष्टी माझ्या सोबत शेअर केल्या त्यासाठी धन्यवाद. आणि मी ज्या गोष्टी सांगितल्या त्या गोष्टी मी कंटिन्यू करेन. आणि पुन्हा एकदा तुझं मी धन्यवाद करतो की माझ्या ह्या ब्लॉगला तू मला कमेंट करून बऱ्याचशा गोष्टी सांगितल्याबद्दल. अशा मित्रांची खरंच गरज आहे. आणि पुन्हा एकदा मी सांगेन की मैत्री जपा, जुने मित्र जपा, एकमेकांना चालतं बोलतो राहावा. उद्या कोणी बघितलेलं नाही, आज आहे तर आज जगून घ्या. उद्या मरणार आहे का जागणार आहे ह्याची गॅरंटी कोणाचीही नाही, एवढंच माझं म्हणणं आहे. आणि अशाच जुन्या गोष्टी आणि नवीन नवीन गोष्टी मी तुम्हाला आठवण करून देत राहील. तर काही फुलाची पाकळी म्हणून मी सांगण्याचं थोडंफार तर डोक्यात घ्या. आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी माझ्या ऋषीज डॉग या चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट करून मला नक्की सांगा की तुम्ही लगेच कोणाकोणाला कॉन्टॅक्ट केलेत. आणि मला फॉलो करा. धन्यवाद.